मागच्या 30 दिवसात 7 किलो वजन कमी केल्यानंतर ना, आजपासून माझी नवीन फेज सुरू होते. आज माझं 48 अवर्सचं वॉटर फास्टिंग आहे. म्हणून सुरुवात मस्त छान गरम पाण्याने केली. नंतर रोजचं मॅन्डेटरी रुटीन जे असतं ना, ते फॉलो केलं. निखिलला बाय-बाय केलं आणि ट्रेडमिलवर चालायला सुरुवात केली. आज मी जवळजवळ पाऊण तास माझं सगळं काही जे होतं ते पूर्ण केलं. इतका घाम निघाला होता, पण हा जो ग्लो होता ना, तो इतका मस्त होता की बास कधी. मस्त फ्रेश झाले आणि देवपूजा करायला घेतली. तसे रोज देवपूजा, देवांची अंघोळ हे मी नित्यनियमाने करते. पण हे डीप क्लिनिंग 8 दिवसातनं एकदाच होतं. फास्टिंगमध्ये सगळ्यात मेन असतं ते म्हणजे मिठाचं पाणी पिणं, जे मी दिवसभर घेते. कारण जी काही एनर्जी असते, ती सगळी एनर्जी हा पसारा आवरण्यात निघून जाते आणि जे काही मोटिवेशन असतं ना, ते या स्वयंपाकाने कमी होतं. फास्टिंग करणं डिफिकल्ट नाही आहे, पण फास्टिंगमध्ये स्वयंपाक करणं अगदीच अवघड आहे. सखी आणि निखिलसाठी स्वयंपाक केल्यानंतर त्या दोघांची बापलेकींची मस्ती बघितली. रात्री माझी एनर्जी जरा डाऊन होती, बट ये तो चलता रहता है. माझी जर्नी बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा.